कोल्हापूर सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोर्टाने निकाल राखून ठेवला असून उद्या 18 मार्च अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकर प्रकरणी जामीन मिळणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून आज सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडली. सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला तर कोरटकर यांच्या वतीने बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. कोर्टाने संपूर्ण सुनावणी ऐकून घेत निकाल राखून ठेवला असून उद्या यावर अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिक आणि संबंधित पक्ष या निर्णयाकडे आता उत्सुकतेने पाहत आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.